जय हिंद न्यूज मराठी। नमस्कार। लातूर तालुक्यातील बोरगाव काळे या गावातील दोघांना ॲट्रॉसिटी ॲक्ट 354D मध्ये प्रमुख जिल्हा सत्र न्यायालय लातूर यांनी आरोपींना शिक्षा ठोठावली। 6 महिने जेल व प्रत्येकी 5,000 रुपयाचा दंड ठोठावला आहे। मुलींची छेड काढणाऱ्या आरोपी अशोक शिवाजी अडसूळ वय 28 व आरोपी बाळू उर्फ विजय भगवान लोहार वय 25 दोघे राहणार बोरगाव काळे तालुका लातूर येथील या प्रकरणातील मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती। नॅशनल मूव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे महासचिव ॲडव्होकेट केवल उके व राज्य सचिव वैभवजी गीते यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेचे पदाधिकारी, संघटनेचे राज्य निरीक्षक दिलीप आदमाने, विभागीय सचिव सोमनाथ ढगे, विभागीय उपाध्यक्ष संजय माकेगावकर, लातूर जिल्हाध्यक्ष पवन कांबळे, सदस्य रानबा वारकरी यांच्या प्रयत्नाने 25/2022 मध्ये सरकारी वकील ॲडव्होकेट प्रेमानंद देडे यांची नेमणूक केली। या प्रकरणात यश आल्याने दलित मूव्हमेंट ऑफ जस्टिसच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। पाहुयात प्रत्यक्ष त्यांच्या मुलाखती। या उद्देशाने संघटना काम करते। परंतु सरकारी वकील हे ॲट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा होईल असं काम बघत नाहीत। म्हणून संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर विशेष सरकारी वकील नेमणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत असताना लातूर जिल्ह्यामध्ये बोरगावमध्ये जी घटना आहे त्या घटनेमध्ये आम्ही विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट प्रेमानंद देडे यांची नियुक्ती करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि संघटनेच्या वतीने त्यांची नियुक्ती झाली। आणि ह्या प्रकरणामध्ये माननीय ॲडव्होकेट साहेब देडे साहेबांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि लातूर जिल्ह्यामध्ये प्रथमच या 354D मध्ये आरोपींना शिक्षा सुनावण्याचं काम अति चोखपणे आणि त्यांच्या मनातून किंवा भावनेतून याच्यात कुठल्याही अपेक्षा न बाळगता सामाजिक कार्यकर्ता 2022 मध्ये बोरगाव काळे येथील प्रकरणामध्ये जो अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याच्यामध्ये आम्ही इतर वकिलावर येथे काही साक्षी असतील किंवा प्रकरणामध्ये असतील काही केस अभावी दुजाभाव करणे इतर काही असेल त्याच्यामुळं आम्ही समाधानी नव्हतो। म्हणून आम्ही नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिसच्या वतीने जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांच्यासोबत एक पत्रव्यवहार करून आमच्या मनपसंतीचा एखादा विशेष सरकारी वकील नेमणूक व्हावी म्हणून आम्ही निवेदन केलं। ते जिल्हाधिकारी साहेबांनी तत्वतः मान्य केलं व ॲडव्होकेट प्रेमानंदजी देडे साहेब यांची नियुक्ती केली व त्यामुळं येथील बोरगाव काळे येथील प्रकरणामध्ये देडे साहेबाकडून न्याय मिळण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला व न्यायालयाचे व ॲडव्होकेट देडे साहेबांचे आम्ही आभार मानतो। धन्यवाद। गेल्या 3 वर्षापूर्वी बोरगाव काळे येथे शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थिनींना 2 आरोपींनी छेडछाड केली। त्या संदर्भात पीडित मुलींच्या वडिलांनी मुरुड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। त्यानंतर मुरुड पोलीस स्टेशननी कलम 354D, कलम 12 बाल प्रतिबंधक कायदा अंतर्गत व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत पूर्ण तपास करून चार्जशीट माननीय न्यायालयामध्ये दाखल केले। त्यानुसार सदरचे प्रकरण माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांच्याकडे चालले। विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट केडी देडे यांनी एकूण 8 साक्षीदार तपासले। त्यामध्ये पीडिताची साक्षी ही महत्त्वाची ठरली। त्यानुसार माननीय न्यायालयाने आरोपीस 6 महिने शिक्षा व प्रत्येकी 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। या संदर्भात सविस्तर सांगायचं म्हणजे ॲडव्होकेट प्रेमानंद देडे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने त्यांचे प्रमुख ॲडव्होकेट केवलजी उके साहेब, वैभवजी गीते साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पदाधिकारी सोमनाथजी ढगे साहेब, त्यानंतर दिलीप आदमाने साहेब, रानबा वारकरी, त्यानंतर पत्रकार संजयजी माकेगावकर साहेब यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे विशेष सरकारी वकील संघटनेच्या वतीने या प्रकरणात नेमावे म्हणून पाठपुरावा केला। त्या अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी यांनी
विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट PD देडे यांची नेमणूक केली आणि त्यानुसार विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट प्रेमानंद देडे यांनी पूर्णपणे यशस्वीरित्या काम पाहिले। त्यानुसार सरकारी पक्षातर्फे सर्व साक्षीदारांची साक्षी माननीय न्यायालयाने ग्राह्य धरून दिनांक 29/5/2025 रोजी आरोपींना 6 महिन्याची शिक्षा व प्रत्येकी 5,000 रुपये दंड अशा प्रकारची शिक्षा सुनावली। यामधून एवढेच सांगणे आहे की जे लहान मुली आहेत या मुलींच्या संदर्भात सदरची झालेली आरोपींना शिक्षा ही अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची आहे। यामधून सर्व मुलींनी आपले संरक्षण कशा पद्धतीनं करावयाचे किंवा आरोपींना कशा प्रकारे कठोरात कठोर शिक्षा होईल या संदर्भात पाहणे अत्यंत गरजेचे आहे। जय हिंद न्यूज मराठी।